एका बाजूला उद्धव ठाकरेंना दोषीच्या पिंजऱ्यात उभं करताय, पण त्याच वेळेला इथले तत्कालीन खासदार होते मनोज कोटक. ज्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही त्यामुळे ते विजनवासात गेलेले आहेत. इथले आमदार आहेत मिहीर कोटेचा. मग आमदार, खासदार ज्या पक्षाचे आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रात ज्यांची सत्ता आहे म्हणून, हे लोकं उद्धव ठाकरेंना धारेवर धरू शकले नाहीत? धरलं ना. कुठे नाही धरलं, रेकॉर्ड क्लिअर आहे. मिहीर कोटेचा असेल, मनोज कोटक असेल, किरीट सोमय्या असतील, आमचे नगरसेवक असतील, प्रभाकर शिंदे असतील, प्रकाश गंगाधरे असतील, मी समिता कांबळे सगळ्यांची नावं घेईन, नील सोमय्या असेल. तुम्ही काढून पहा ना. आणि ते सोडा, त्याच्या पुढची आमची पदाधिकाऱ्यांची पिढी. आणि आशिष जसं शेलार मुलुंडमध्ये साहेब, आपण तुम्ही तुम्ही स्वतः क्रिकेटचे पदाधिकारी आहात. मॅच फिक्सिंग झाल्यासारखी आपल्याला मुलाखत नाही करायची आहे. या तुम्ही ज्यांची नावं घेतली, त्यातला एकही लोकप्रतिनिधी मुलुंडवासियांच्या किंवा त्यांच्या संतापाला सामोरं जाण्यासाठी आलेला नव्हता. नील सोमय्या आलेले नव्हते, मिहीर कोटेचा आलेले नव्हते, कोणी आलेले नव्हते. तुम्ही जर त्यांना वाचवायचंय नेता म्हणून, तर तुम्ही सांगू शकता की त्यांना वाचवायचंय. पण मुंबईकरांना तुम्ही गुमराह करू नका. इतकीच माझी आपल्याला एक मी छोटा पुरावे पत्रकार म्हणून देईन. विनंती आहे. मी पुरावे देईन. मिहीर कोटेचा यांचं सभागृहातले भाषण काढा. मी स्वतः सभा घेतली आहे पालकमंत्री म्हणून. आजही मी पालकमंत्री म्हणून बोलतोय. आमच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांनी केलेला विषय आणि आंदोलन, हा मीडियात किती रिपोर्ट झाला हा भाग वेगळा. घेतलेल्या बैठका याचे पुरावे देतो, फोटो देतो. राजेश कोचरेकरला गुमराह करणारा मुंबईत अजून पैदा व्हायचा आहे. माझा तर प्रश्नच नाही, मी करणार आहे.